बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागामध्ये नेमकं काय घडतं वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूअर्स 4 कोटी व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा, तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा बघायला मिळतील। मी आता कोंड गावात आहे, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे गाव आहे आणि या गावामध्ये 300 वर्षापूर्वीचं मंदिर आहे श्री भीमाशंकराचं आणि त्या मंदिरामध्ये सप्ताह बसतो आणि त्या सप्त्यानिमित्त गावामध्ये पूर्ण मिरवणूक काढली जाते। आता माझ्या पाठीमागे पाहता इकडं या पालखीमध्ये भीमाशंकराची मूर्ती ठेवण्यात आलेली आहे। कॅमेरा जवळ घ्या। आणि या पालखीमध्ये आता मिरवणूक निघालेली आहे गावामध्ये, संपूर्ण गावामध्ये इथं मिरवणूक काढली जाते। इथं काय पुजारी आहेत मंदिराचे, आपण थेट त्यांचे संपर्क साधूया। काय नाव आहे तुमचं? राजभाऊ स्वामी। बरं, काय सांगाल आता तुम्ही इथं ही पालखी जी आहे ते मिरवणूक काढलेली आहे, किती वर्षापासून याची काय परंपरा काय आहे? आता माझं वय आहे कमीत कमी 60 वर्ष। माझ्या जन्माच्या अगोदरपासून चालू आहे। माझा कवापासून चालू आहे आम्हाला माहित नाही, पण आता शुक्ल पक्ष म्हणजे चैत्र महिना पंचमीला सप्ताह बसतो आणि पालखी मिरवणूक निघते। मला सांगा आता हे विशेष काय असते याच्यामध्ये? सप्ताह बसतो कोणत्या महिन्यात बसतो आणि आता ह्या महिन्यातच का बसतो? चैत्र महिन्यामध्ये। हा, ऐकलेला विषय आहे मी की त्या मंदिरासमोर एक आड आहे आणि त्या तो आड आहे ते कधी बसून आहे, काय त्याचं महत्व? आमच्या जन्माच्या बरेच दिवसापासून आहे, आम्हाला काय माहित नाही। कवा खोनला हे आम्हाला माहित नाही। अंदाजे काय सांगत, पण ते स्वयंभू पिंड आहे तिथे, म्हणजे स्वयंभू पिंड आहे त्याच्यामध्ये। स्वयंभू आहे। किती आता तुम्ही पूजा करताय, नेमकं काय याचा अनुभव काय करताय? अनुभव म्हणजे आम्हाला जी पूजा आम्ही सत्यभावनेने जी पूजा करणार त्याला बरोबर गुण देणार परमेश्वर। हो, आतापर्यंत गुण आलेला आहे प्रत्येक लोकांना। हो, त्यामुळं भावना बसली लोकांची, सतत चालू होतं, मिरवणूक काढते। बघा इथं आता तुम्ही पालखी घेऊन चाललाय, तुम्ही आता काय सांगाल? आता मिरवणूक काढली तुम्ही, इकडे या। पालखी आमच्या आजोबा म्हणजे आमच्या लहानपणापासून बी चालूच आहे आणि ग्रामदैवत आहे भीमाशंकर आणि ह्याची सेवेकरी म्हणून आम्ही याच्यामध्ये काम करतोय। आमच्या आजोबापासून ही परंपरा आहे, त्याच्या अगोदरपासून कधी आहे ते माहिती नाही। किती लोक आहेत किती कसं? सगळे इथले मुली बाहेर दिलेल्या आहेत या यात्रेसाठी, महोत्सवासाठी सगळे इथं हजर होतात। किती भाविक असतील इथं आलेले अंदाजे? जवळपास 10-15 हजाराच्या पुढे असतील। बघा कोंड गावामध्ये इथं आता पालखीची मिरवणूक निघालेली आहे। या मिरवणुकीमध्ये एक व्हिडिओ केला आम्ही, नेमकं ही जी मिरवणूक आहे या मिरवणुकीमधला व्हिडिओ थेट बघूया आपण। त्याच्यानंतर या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले जे भक्त असतील, कोणी कलाकार असतील, त्यांची मी तुम्हाला मुलाखत दाखवणार। पाहू एक व्हिडिओ आपण।
बघा आता मिरवणूक निघाली आणि या मिरवणुकीमध्ये आकर्षक ठरलेल्या छोट्या मुलीचा इथं एक छोट्या मुलीनं तिचा खेळ सादर केला आणि नेमकं आता ही मुलगी कुठली आहे तिची आई सुद्धा सोबत आहे. हा मुलगा आहे, मुलगी आणि तिची आई सोबत आहे. इथं माहेर यायचं आणि हे त्यांची मुलं आहेत छोटे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला खेळ आणि तो खेळ इथं सादर केला. आकर्षक ठरणारा खेळ या यात्रेमध्ये आता सर्व जिथं भाविक आले होते या भाविकाचं आकर्षण ठरलं. हीच मुलगी आहे ती. आपण तिच्याशी थोडी बातचीत करूया. काय नाव आहे तुझं? माझे नाव स्वरा संतोष माने. बरं, गाव कुठलं आहे तुझं? कोल्हापूर. कोल्हापूरून आली तू? काय काय आहे तुझ्या हातामध्ये? लाठी काठी. बरं, लाठीकाठीचा खेळ तुला कोणी शिकवलाय? सरांनी. मर्दानी खेळ. बरं, का बरं हे कोणता खेळ आहे? कधीपासून खेळला जातो? जेव्हा तिथं मी कोल्हापूर होते तिथं. बरं, कोणता खेळ म्हणला जातं ह्याला? मर्दानी खेळ. बरं, कधी खेळत होते हे लोक? आधीच्या काळात. कोणत्या काळात? शिवाजी महाराजांच्या. कोणता खेळ म्हणतात ह्याला? मर्दानी. बरं, आता हे किती वेळ होती तू इथं? कसं खेळला तू? कोणी शिकवलं तुला? सर संदीप सर. संदीप सर. बरं, आता कोणत्या शाळेत आहे तू शिकायला? फिनिक्स स्कूल. किती वेळा येतो आता? सिनियर केजी ला. सिनियर केजी ला येतो. बर, मग आता तुला काय भीती वाटली नाही इथं? दमली का खेळताना? नाही. बरं, आता पुढे मग मोठं होऊन काय व्हायचं तुला? डॉक्टर व्हायचंय? अरे वा, छान. बरं, तुझं काय नाव आहे? सार्थक संतोष माने. बरं, आता तुझी ताई पण सोबत होती, बहीण आहे ना? मग आता तू इथं लाठीकाठीचा खेळ खेळला तुम्ही. कुठं शिकलो तुम्ही आणि इथं आला तुम्ही आता?
आम्ही कोल्हापुरात शिकलो. कितीला आहे तू शाळेला? 4थी. काय नाव आहे तुझं पूर्ण? सार्थक संतोष माने. बरं, आता इथं कोण राहते तुमचं मग? मम्मी, आजी, आजोबा. काय नाव आहे त्यांचं इथलं? इथलं हं? आजीचं नाव तुकाराम सदाशिव लोंढे. बरं, आजोबा आहेत ते तुझे? हा, बरं, आता तुम्ही इथं खेळ खेळला, मग काय वाटलं तुम्हाला आता? भारी वाटलं. कधीचा खेळ आहे, कुठं खेळत होते? शिवाजी महाराजांच्या काळात. बरं, काय संदेश देशील तू आता? हे खेळ खेळला पाहिजे, खेळला पाहिजे. का बरं? कशासाठी खेळ शिकला तू? सर्वांना दाखवण्यासाठी. अच्छा, बरं. बघा, छोटे मुलं आहेत आणि त्यांची आई पण सोबत आहे आपल्याला. हे माहेर आहे आपलं. काय नाव आहे पूर्ण? माझं गोकर्णा संतोष माने. आई वडिलाचं? हो, माहेर आहे माझं. आता ही मुलं, छोटी मुलगी आहे, मुलगा आहे, आणि यांना लाठीकाठीचा खेळ शिकवलाय आणि इथं आता सादर पण केलं त्यांनी. हे सर्व मिरवणुकीमध्ये आकर्षक ठरलं. त्याचं काय वाटतं बरं आई म्हणून? आई म्हणून मला खरंच माझ्या मुलांचं खूप कौतुक वाटतं. आणि ही मुलं म्हणजे फक्त इथेच नाही तर पुणे, मुंबई, सांगली, सातारा ऑल रेकॉर्ड मध्ये गाजलेले आहेत आणि खूप छान खेळतात माझी मुलं. यांचं भरपूर कौतुक आहे मला. आता माहेरी घेऊन आली मुलाला? हो, माहेरी घेऊन आली. बरं, काय वाटलं हे सगळं? एकदम भारी वाटलं, कौतुक झालं माझ्या मुलांचं. मस्त वाटलं. कोणता खेळ आहे तो पण? तो मर्दानी खेळ, लाठीकाठी. शिवाजी. लाठीकाठीचा हा खेळ जो आहे तो कधी खेळला जात होता आणि या मुलांनाच काय इकडे वळवलं असं? आपलं स्वतःचं सेल्फ डिफेन्स किंवा आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी. शिवाजी महाराज जेव्हा लढायला जायचे तेव्हा लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा ह्या सगळ्या युद्धकला त्यांनी अवगत केलेल्या होत्या. त्याच्यामुळं मी त्यातलीच एक कला म्हणून हे लाठीकाठी हा खेळ त्यांना शिकवला. काय संदेश दिला आई वडिलांना आता पालक आई म्हणून? आई म्हणून मी म्हणते की जर तुम्हाला घडवायचंच असेल तर आपल्या परी म्हणून घडवू नका, एक रणरागिणी म्हणून घडवा. मुलींना स्वतःच्या संरक्षणासाठी लाठीकाठी, मर्दानी खेळ किंवा कराटे हे क्लासेस जरूर लावावे आई वडिलांनी. तुला काय करायचं मुलांना? काही नाही, माझे मुलं मर्दानी खेळामध्ये असेच फेमस झालेले आहेत. पुढं पण अजून होतील. आता तर ते लहान आहेत, फक्त एक 6 महिने क्लास झाला त्यांचा. अजून त्यांचं पुढचं शिक्षण भरपूर आहे त्यांना शिकण्यासारखं. बघूया आता या मुलाचा मामा पण आहे इकडे पाठीमागे उभारलाय. बघू बोलतोय का आता? भाचा होता, भाची होती. आता इथं कार्यक्रम दांडपट म्हणजे लाठीकाठीचा खेळ त्यांनी सादर केला. मर्दानी खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून खेळला जातो आणि त्यांनी पण इथं सादर केला. खूप छान आहे. म्हणजे लहानपणापासून तिला आवड आहे ते मर्दानी खेळाची. लाठीकाठी वगैरे खेळते. आता ते एक हातानं सुद्धा म्हणजे दोन्ही हातानं 2 काट्या फिरवायची तिची प्रॅक्टिस चालू आहे. भविष्यामध्ये एक 5-6 महिन्यामध्ये ते शिकल आणखी. ते एवढ्या लहान वयामध्ये ते असं आकर्षण, या सर्व मिरवणुकीतलं आकर्षण प्रमुख ठरलं होतं. हो, बरोबर आहे. कारण एकदम छोट्या वयामध्ये ते हा खेळ प्रदर्शित करतायत आणि ते म्हणजे मर्दानी खेळाचं एक प्रतीक आहे. त्याच्यामुळे ते ह्या मिरवणुकीमध्ये एक आकर्षण ठरलं, मेन आकर्षण ठरलेलं आहे. काय संदेश केला होता मग? संदेश एवढाच की आजकाल मुलींनी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेलं पाहिजे आणि त्या पुढे जात असताना आपले जे पारंपरिक नृत्य आहेत किंवा खेळ आहेत ते सुद्धा जोपासले पाहिजेत. म्हणजे मुलींनी स्वतः सुद्धा सक्षम असलं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आपलं संरक्षण करण्यासाठी किंवा इतर सर्व गोष्टीसाठी त्यांनी स्वतः सक्षम असलं पाहिजे. बघा, इथं आता कोंड गावामध्ये श्री भीमाशंकराची मिरवणूक निघाली आणि त्या सप्ताह असतो या गावामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली जाते. आणि या मिरवणुकीमध्ये हे जी छोटी मुलगी होती, लाठीकाठीचा खेळ त्यांनी मर्दानी खेळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून खेळला जाणारा खेळ आणि या छोट्या मुलीने या मिरवणुकीमध्ये सादर केला. अतिशय मिरवणुकीमध्ये संपूर्ण आकर्षक ठरलेला खेळ. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली, मिरवणुकीचा व्हिडिओ पण दाखवलेला आहे. विषय कोणते असो आम्ही तुम्हाला आरपार दाखवतोय. असे वेगळे विषय, वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, कोंड, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.